नमस्कार. आज आपण एका खूप भव्य संकल्पनेचा शोध घेणार आहोत. काळाची कल्पना. पण घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या काळाची नाही, तर लाखो वर्षांच्या एका वैश्विक चक्राची, ज्याला हिंदू धर्मग्रंथांमध्ये युगचक्र असं म्हणतात. आपल्याकडे यावर एक सखोल अभ्यास करणारा लेख आहे, जो आपल्याला सत्ययुगाच्या त्या सुवर्णकाळापासून ते आजच्या म्हणजे कलियुगापर्यंतच्या प्रवासात घेऊन जातो. आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या विशाल चक्राचा अर्थ समजून घेणे. हे या फक्त जुन्या कथा आहेत की यात मानवी स्वभावाच्या आणि समाजाच्या स्थित्यंतराचा काहीतरी नकाशाही दडलेला आहे. चला तर मग या वैश्विक चक्रात जरा खोलवर उतरून पाहूया. ठीक आहे, चला तर मग हे उलगडून पाहूया. ही संकल्पनाच मुळात खूप मोठी आहे. म्हणजे लाखो वर्षांचं एक चक्र, ज्यात माणुसकी आणि नैतिकता हळूहळू कमी होत जाते. सुरुवात करूया या 4 युगांच्या ओळखीने. ही 4 युगे नेमकी कोणती आहेत? ही 4 युगे म्हणजे असं समजा की एका मोठ्या वैश्विक नाटकाचे 4 अंक आहेत. पहिलं सत्ययुग, ज्याला सुवर्णयुग म्हणतात. सुवर्णयुग. दुसरं त्रेतायुग म्हणजे रौप्ययुग. तिसरं द्वापारयुग म्हणजेच कांस्ययुग. आणि चौथं कलियुग म्हणजे लौहयुग, ज्यात आपण सध्या आहोत. अगदी बरोबर. आणि गंमत म्हणजे हे चक्र कलियुगाच्या अंतानंतर संपत नाही, ते पुन्हा सत्ययुगापासून नव्याने सुरू होतं. अच्छा. आणि या प्रत्येक युगाचा कालावधी स्रोतांमध्ये दिलेले आकडे तर थक्क करणारे आहेत. हो, आकडे खरोखरच खगोलशास्त्रीय आहेत. या युगांचा कालावधी 4:3:2:1 म्हणजे 4:3:2:1 या प्रमाणात कमी होत जातो. 4:3:2:1. हो, सत्ययुग सर्वात मोठं, तब्बल 17,28,000 वर्षांचं. 17 लाख वर्ष. हो, त्रेतायुग 12,96,000 वर्षांचं. द्वापारयुग 8,64,000 वर्षांचं. आणि कलियुग सर्वात लहान म्हणजे 4,32,000 वर्षांचं. थांबा, लाखो वर्षांचा हा आकडा ऐकायला भव्य वाटतो. पण म्हणजे तो इतका मोठा आहे की त्यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण जातं. याचा अर्थ ही संकल्पना सांगतेय की मानवी संस्कृती लाखो वर्ष जुनी आहे. हाच तर महत्वाचा मुद्दा आहे. आणि स्रोतात हा विरोधाभास खूप स्पष्टपणे मांडला आहे. अच्छा. हो, एकीकडे ही धर्मग्रंथ लाखो वर्षांचा इतिहास सांगतात, तर दुसरीकडे ते हेही मान्य करतात की आपल्याकडे असलेले ठोस पुरातत्व पुरावे ते फार जुने नाहीत. बरोबर, ते जास्तीत जास्त 30,000 वर्षांपूर्वींचे आहेत. त्यामुळे इथे श्रद्धा आणि विज्ञान यांच्यात एक मोठी दरी दिसते, नाही का? हो, नक्कीच. या आकड्यांकडे 2 प्रकारे पाहता येतं. एक म्हणजे ते शब्दशः घ्यायचे आणि दुसरं म्हणजे ते काळाच्या विशालतेचं आणि मानवी अस्तित्वाच्या तुलनेत आपली क्षुल्लक स्थिती दर्शवणारं एक प्रतीक मानायचं. ठीक आहे. चला तर मग या प्रत्येक युगात प्रत्यक्ष जगणं कसं होतं हे पाहूया. सुरुवात करूया त्या परिपूर्ण सुवर्णयुगापासून, म्हणजे सत्ययुगापासून. स्रोतांमध्ये याचं वर्णन कसं केलं आहे? सत्ययुगाचं वर्णन एखाद्या स्वप्नासारखं आहे. त्या काळात मानव शुद्ध आणि दिव्य होते. स्रोतात म्हटलंय की त्यांच्यात फक्त आनंदमय शरीर होतं. एक मिनिट थांबा. आनंदमयी शरीर म्हणजे त्यांना आजसारखं भौतिक हाडामांसाचं शरीर नव्हतं. नाही. मग ते कसे अस्तित्वात होते? त्यांना दुःख, वेदना किंवा शारीरिक मर्यादांची जाणीवच नव्हती का? आजच्या काळात आपण ज्याला अस्तित्व म्हणतो त्यापेक्षा हे किती वेगळं असेल याची कल्पना करणंही कठीण आहे. अगदी बरोबर. कल्पना करणं कठीण आहे, कारण त्यांचं अस्तित्व चेतनेच्या पातळीवर होतं. आनंदमय शरीर म्हणजे भौतिक मर्यादांच्या पलीकडची अवस्था. त्यांना भूक, तहान, आजारपण, म्हातारपण या कशाचाही अनुभव नव्हता. अविश्वसनीय आहे हे. त्यांच्यात फक्त सत्वगुण प्रबळ होता. सत्व म्हणजे केवळ शुद्धता नाही, तर संतुलन, सुसंवाद आणि ज्ञान. म्हणजे कोणतीही नकारात्मकता नव्हती. क्रोध, लोभ, मत्सर असं काहीच नाही. काहीच नाही. त्यांचं आयुष्य हजारो वर्षांचं असायचं आणि ते पूर्णपणे सत्यावर आणि धर्मावर चालायचे. आणि स्रोतात त्यांच्याकडे काही अलौकिक शक्ती असल्याचाही उल्लेख आहे. सिद्धी. हे तर एखाद्या सायफाय फिल्मसारखं वाटतंय. म्हणजे ते विचार करून वस्तू हलवू शकत होते किंवा कुठेही प्रकट होऊ शकत होते. हो, वर्णन तसंच काहीच आहे. सिद्धी म्हणजे त्यांच्या चेतनेची शक्ती इतकी प्रबळ होती की ते निसर्गाच्या नियमांवर नियंत्रण ठेवू शकत होते. ते इतके शुद्ध आणि शक्तिशाली होते की देवसुद्धा त्यांचा आदर करायचे आणि कधीकधी असुरांविरुद्ध लढण्यासाठी त्यांची मदत घ्यायचे. हे युग परिपूर्णतेचं शिखर होतं. ही परिपूर्णतेची कल्पनाच म्हणजे
अविश्वसनीय आहे. पण निसर्गाचा नियम आहे की प्रत्येक शिखरानंतर एक उतार असतो. मग ह्या सोनेरी युगाला पहिला तडा कुठे गेला? त्रेतायुगात असं काय घडलं की हा राज सुरू झाला? त्रेतायुगात पहिला सूक्ष्म बदल झाला. जीवांमध्ये बुद्धिमय शरीर आणि सूक्ष्म शरीर विकसित झालं. म्हणजे चेतनेला एक आकार, एक ओळख मिळू लागली. हं. आणि याचबरोबर सत्वगुणासोबत रजगुणाचा प्रवेश झाला. रज म्हणजे आसक्ती असं सोपं भाषांतर दिलं आहे. पण याचा खरा अर्थ काय? म्हणजे लोकांना वस्तूंबद्दल प्रेम वाटू लागलं की काहीतरी वेगळं? रज म्हणजे फक्त आसक्ती नाही, तर एक प्रकारची ऊर्जा, महत्वाकांक्षा, कृती करण्याची प्रेरणा. अच्छा, म्हणजे माझं घर इतरांपेक्षा सुंदर असावं किंवा मला इतरांपेक्षा जास्त ज्ञान मिळवायचं आहे, अशा भावना. अगदी तेच. ही मी आणि माझं ही भावना त्रेतायुगात पहिल्यांदाच मूळ धरू लागली. यातूनच स्पर्धेची आणि संघर्षाची बीजं पेरली गेली. आणि म्हणूनच माणसं दुःख, वृद्धत्व आणि आजारपणाच्या अधीन झाली. हो. आणि इथेच धर्माच्या ऱ्हासाची सुरुवात झाली. स्रोतात एक सुंदर रूपक वापरला आहे की धर्म 4 ऐवजी 3 पायावर चालू लागला. म्हणजे एक पाय तुटला. मग नेमकं काय गेलं? सत्य, दया, तप की पावित्र्य? यापैकी कशाची कमतरता जाणवू लागली? या रूपकानुसार धर्माचे 4 पाय म्हणजे सत्य, दया, तप आणि पावित्र्य. त्रेतायुगात तप कमी झालं. तप. नाही. मोक्षापेक्षा धर्म, अर्थ आणि काम यावर जास्त लक्ष केंद्रित झालं. आणि देव आणि दानवांमधील संघर्षही वाढला आणि त्याचा परिणाम मानवांवर होऊ लागला. म्हणजे हळूहळू गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या होत गेल्या. आणि हा प्रवास द्वापर युगात म्हणजे कास्य युगात आणखी पुढे गेला असणार. तिथे काय बदल झाले? द्वापर युगात जीवांमध्ये मनोमय आणि प्राणमय शरीरं आली. आता भावना आणि विचार ते अधिक प्रबळ झाले. त्यांच्यात सत्व आणि रज या गुणांचं मिश्रण होतं. म्हणजे चांगले आणि वाईट दोन्ही गुण जवळजवळ समान प्रमाणात होते. अच्छा, त्यामुळे माणसं अधिक गोंधळलेली, द्विधा मनस्थितीत राहू लागली असतील. हो. म्हणजे नैतिकता आता काळी किंवा पांढरी राहिली नाही, तर ती करड्या रंगाची झाली. अगदी तसंच. लोक भावना, गर्व आणि स्वार्थाच्या अधीन झाले. आता धर्म फक्त 2 पायांवर उभा होता. फक्त 2? हो. या काळात भीष्म किंवा धर्मराजासारखी सद्गुणी पात्र होती, पण त्यांच्या निर्णयांवरही कधी नात्यांचा, कधी कर्तव्याच्या चुकीच्या कल्पनेचा, तर कधी स्वार्थाचा प्रभाव पडत असे. महाभारत. अगदी. अर्जुनासारखे महान योद्धे सुद्धा क्रोध आणि मत्सरासारख्या मानवी भावनांच्या अधीन होते. महाभारत याच युगात घडलं, जे धर्माच्या संघर्षाची आणि मानवी स्वभावाच्या गुंतागुंतीची सर्वोत्तम कथा आहे. आणि हे आपल्याला सध्याच्या युगात घेऊन येतं, कलियुग. स्रोतांमधलं या युगाचं वर्णन तर खूपच निराशाजनक वाटतं. लोहयुग किंवा अंधार युग. हो, कारण या युगात तमगुण म्हणजे अज्ञान, अंधकार आणि जडत्व सर्वात प्रबळ बनतो. लोकांना स्थूल भौतिक शरीरं मिळतात आणि त्यांची चेतना पूर्णपणे शरीर, दिसणं, नाव आणि भौतिक गोष्टींमध्ये अडकते. मी म्हणजे हे शरीर ही भावना इतकी घट्ट होते की त्यांना आत्म्याचं विस्मरण होतं. तुम्ही म्हणालात की धर्म आणि मोक्ष यांपेक्षा काम आणि अर्थ यांना जास्त महत्त्व दिलं जातं. आजच्या जगात आपण हेच पाहतो. करिअर, पैसा, भौतिक सुख यांभोवतीच आयुष्य फिरताना दिसतं. म्हणजे स्रोत याच मानसिकतेबद्दल बोलत आहेत का? नक्कीच. स्रोत याच मानसिकतेकडे बोट दाखवतात. या युगात धर्म केवळ एका पायावर चालतो असं वर्णन आहे. फक्त एका पायावर? हो. याला असुरांचे युग असंही म्हटलं आहे. कारण लोकांमध्ये आसुरी प्रवृत्ती म्हणजे स्वार्थ, हिंसा आणि अधर्म वाढतो. लोकांना आपल्या वाईट कर्मांची भीती वाटत नाही आणि ते निसर्गाच्या किंवा देवाच्या नियमांचा आदर करत नाहीत, ज्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणात अराजकता माजते. तर मग ही घसरण अशीच चालू राहणार का? या अंधाराचा काही शेवट आहे की नाही? माहितीनुसार या युगाचा शेवट कसा होतो? इथे एक महत्वाची आणि आशादायक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. याचा कायमचा शेवट होत नाही. अच्छा. संकल्पना प्रलय अशी आहे, ज्यात वाईटाचा, अधर्माचा विनाश होतो, जगाचा नाही. हा एक प्रकारचा कॉस्मिक रिसेट आहे. कॉस्मिक रिसेट म्हणजे हे चक्र पुन्हा सुरू होतं. अगदी बरोबर. असं मानलं जातं की जेव्हा अधर्म आणि अराजकता शिगेला पोहोचते, तेव्हा भगवान विष्णू कल्की म्हणून अवतार घेतील. कल्की अवतार? हो. ते घोड्यावर बसून येतील आणि दुष्ट शक्तींचा नाश करून धर्माची, सत्याची पुनर्स्थापना करतील. आणि मग? या महाविनाशानंतर पृथ्वीवर काही काळ शांती नांदेल
आणि त्यानंतर हे चक्र पुन्हा सुरू होईल. एका नवीन शुद्ध सत्ययुगाची सुरुवात होईल. बरोबर. हे खूपच नाट्यमय आहे. स्रोतांमध्ये 2599 या वर्षाचा उल्लेख आहे. पण त्याचबरोबर त्याची तुलना वैज्ञानिक दृष्टिकोनाशीही केली आहे. हे दोन दृष्टिकोन एकमेकांसमोर कसे उभे राहतात? स्रोताने दोन्ही बाजू खूप निष्पक्षपणे मांडल्या आहेत. एका विवेचनानुसार 2599 पर्यंत जगाचा अंत होऊन एक नवीन युग सुरू होईल. हा दृष्टिकोन मानवी चेतनेच्या रासावर आधारित आहे. तर दुसरीकडे विज्ञान सांगतं की सुमारे 7.5 अब्ज वर्षांनी आपला सूर्य इतका मोठा होईल की तो पृथ्वीला गिळंकृत करेल. हा एक भौतिक अंत आहे. पण त्याचवेळी शास्त्रज्ञ हवामान बदलासारख्या संकटांबद्दल चेतावणी देतात, जी पुढच्या काही दशकातच गंभीर होऊ शकतात. अगदी. थोडक्यात एक दृष्टिकोन आध्यात्मिक आणि नैतिक अंताबद्दल बोलतो, तर दुसरा भौतिक आणि वैज्ञानिक अंताबद्दल. स्रोत कोणाचीही बाजू घेत नाही, फक्त हे दोन वेगवेगळे दृष्टिकोन आपल्यासमोर ठेवतो. आपण एका सुवर्ण युगापासून ते अराजकता आणि पुनरुत्थानाच्या युगापर्यंतचा एक मोठा प्रवास पाहिला. काळाच्या या चक्रीय दृष्टिकोनातून आपल्याला आजच्या जगासाठी काय शिकायला मिळतं? यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट ही आहे की या संकल्पनेनुसार मानवी चेतना आणि सद्गुण ते स्थिर नाहीत, ते बदलत राहतात. हो. ही चौकट असं सुचवते की सत्व म्हणजे संतुलन, रज म्हणजे कृती किंवा महत्वाकांक्षा आणि तम म्हणजे जडत्व किंवा अज्ञान. या 3 गुणांच्या प्रभावामुळे माणूस हळूहळू आध्यात्मिक अवस्थेतून भौतिकवादाकडे उतरतो. हे आज जगाच्या सद्यस्थितीचं एक आध्यात्मिक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करते. हे आपल्याला आठवण करून देतं की गोष्टी नेहमीच अशा नव्हत्या आणि त्या नेहमीच अशा राहणार नाहीत. आणि या सगळ्याच्या शेवटी स्रोतामध्ये एक अगदी साधं पण खूप महत्वाचं वाक्य आहे: जगा आणि जगू द्या, आपल्या आत्म्याला ओळखा. हे सध्याच्या कलियुगात या गोंधळात आणि अराजकतेत जगण्यासाठी एक महत्वाचा सल्ला वाटतो. हो. आणि यामुळेच एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो, ज्यावर ऐकणाऱ्यांनी विचार करावा असं मला वाटतं. तो कोणता? शुद्धता आणि संतुलनाची म्हणजे सत्व, की महत्वाकांक्षा आणि स्पर्धेची म्हणजे रज, की आळस आणि अज्ञानाची म्हणजे तम. मानवी चेतनेचा हा प्राचीन नमुना आपल्या आधुनिक जगाचे प्रतिबिंब कसे दर्शवतो यावर विचार करणे रंजक ठरेल.